फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय करतोयस हे? शोभतं का तुला? मुलीवर हात उचलतोस? अरे कुठली पद्धत आहे ही? आई तू बाजूला सरक, मध्ये पडू नकोस. अगं ऐकतीयस ना ती स्वतःच्या आईबद्दल काय बोलतीये ते? स्वतःच्या आईला ब्लॅकमेलर म्हणायला तुला लाज नाही वाटत का? हळू पुरे. आई अगं हळू काय? असावरी खरं आपलं चुकलं. तिला तेव्हाच तिच्या बाबाकडे सोडलं असतं ना तर त्याचे खरे रंग काय आहेत ना ते प्रॉपर कळलं असतं तुला. पुरे तो विषय पुन्हा नकोय. नाही आई, भाऊजी बरोबर बोलताय. मगच कळले असते तिला नीलचे उद्योग, त्याचे उपद्व्याप. बस एकदा सांगितलं ना, हा विषय या घरात पुन्हा नकोय. पण आई अगं बस तुम्ही दोघं जा इथून. जा. सही बाळ सांगतो का स्वतःला? तू जाग. मला तर चांगलंच कळून चुकले. या घरात माझं कुणी नाहीये. सूरज, सई, अगं चेहरा बघ तुझा कसा झालाय. काल रात्रभर रडत होतीस ना. एवढं काय झालंय? काय नाही झालं ते विचार. मला ना वैताग आलाय नुसता. काय करू काही सुचत नाहीये. हे बघ, मला सांगशील का काय झालंय ते? एवढा कसला वैताग आलाय तुला? सगळ्यांचा. सूरज, अरे काल मुलाकडचे बघायला आले होते मला. काय काय सांगतेस तू? अरे आईने मला न विचारता परस्पर त्यांना घरी बोलावलं आणि मी जेव्हा नकार दिला ना भेटायला तेव्हा घरी खूप भांडणं झाली, खूप वाद झाले. आई तर माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही. मग मी बाबांना फोन केला. मी बाबांना सगळं सांगितलं. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. अरे ही काय वागायची पद्धत झाली का? बघ ना, मी ह्यांना कसं हँडल करू मला खरंच कळत नाहीये. कळते मला सई. हे सगळं खूप शॉकिंग आहे. शी. सूरज, पण माझ्या बाबांचा खूप सपोर्ट आहे मला. अरे आज ते आहेत ना म्हणून मला कसलीच भीती नाहीये. खरंय सई. तू जेव्हा पहिल्यांदा तुझ्या बाबांबद्दल मला सांगितलं, जेव्हा मला कळलं की तुझे बाबा तुझ्याकडे परत आले, तेव्हा मलाही खूप आनंद झाला. पण आता तू हे जे काही सांगतेस ना त्याचा मलाही तितकाच त्रास होतो. ही लोक तुझ्या बाबांबरोबर इतकं रूडली कसं वागू शकतात? आणि तुला बघण्याचा कार्यक्रम तेही तुला न सांगता? नाही, हे खूप चुकीचं आहे. आय थिंक तू आपल्या प्रेमाबद्दल त्यांना आधीच सांगायला हवं. त्याने काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे? अगं हे सगळे प्रॉब्लेम्स नसते झाले. एनिवेज, जे झालं ते झालं. आता त्या बाबतीत बोलून काहीच उपयोग नाही. पण सई, आपण याच्यावर नक्कीच काहीतरी सोल्युशन काढू. काय सोल्युशन काढायचं? हे बघ, आपल्या प्रेमाबद्दल मी जर घरी सांगितलं ना तर ते आपल्या प्रेमाला विरोधच करणार आहेत. त्यांचे ना मेंटल ब्लॉक्स तयार झालेत. सध्या माझं काही ऐकून न घ्यायचं ठरवलंय त्यांनी. अगं पण याचा अर्थ आपण हातावर हात धरून बसायचं का? ते जसं वागतायत ते मान्य करायचं का? सई, आपल्याला काही ना काहीतरी करायला लागणार आहे. हो, म्हणजे सूरज, तू एक काम कर ना, तू माझ्या बाबांना भेट, त्यांच्याशी बोल. ते नक्कीच समजून घेतील आपल्याला. आय थिंक इट्स अ गुड आयडिया. तू एक काम कर, त्यांना विचार की त्यांना वेळ कधी येतो आणि मग आपण दोघं जाऊ त्यांना भेटायला. अँड लेट्स होप फॉर द बेस्ट.
अगं सई, आता तरी हस. किती टेन्शन घेतलंयस. हे बघ, हे सगळं सॉल्व्ह होईल. आणि काहीही झालं तरी मी तुझ्या बरोबर आहे कायमचा. माहिती आहे मला, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बोलवलत मला? अरे हो, तुमच्याचकडे येत होतो. इतका उशीर झाला, आला नाहीत. म्हटलं कामात बिझी असाल. नाही, मी ऍक्च्युली केबिनमध्ये नव्हतो, फ्लोअरवरती गेलो होतो. पार्थ साहेबांच्या केबिनमध्ये तुम्ही बोलवले, निरोप मिळाला म्हणून आलो. पार्थ सरांचा फोन होता. ही फाईल्स तुम्हाला दाखवायला सांगितली. काही शोधताय का? हो, इथे एक लेटर ठेवलं होतं. बरं झालं सापडला. हरवलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. काही विशेष आहे? लेटर आणि गिफ्ट आहे. पार्थ सरांनी मॅडमसाठी पाठवलंय. बरं, निघतो मी. तुमचं काम झालं की पिऊनला केबिन बंद करायला सांगा. माझी प्रिय कार्तिकी, कशी आहेस? म्हणजे माझ्याशिवाय कशी आहेस? एकटी, उदास, हो ना? मला माहित आहे, कारण माझी अवस्था काही फार वेगळी नाही. पावसासाठी चातकानं तळमळावं तसं तुझ्या प्रेमासाठी तळमळतोय मी. खरं सांगू, हा विरह आता सहन होत नाहीये मला. भूक लागत नाही, झोप येत नाही आणि कामातही लक्ष लागत नाही. एकच ध्यास लागलाय, कार्तिकी, कार्तिकी, कार्तिकी. खरं सांगू कार्तिकी, खरं म्हणजे माझं मन तिथे आहे आणि मी फक्त शरीराने इथे आहे. तुझ्यापासून लांब, खूप लांब. कार्तिकी, तुझ्यापासून लांब राहण्याची सवय नाहीये मला. मला तुझी खूप खूप आठवण येते. आय मिस यू. तुझा आणि फक्त तुझा पार्थ. हे काय रे? गिफ्ट आहे, गिफ्ट. दादाने वहिनीसाठी पाठवलंय. काय गाई, दादाने इतक्या वर्षात तुझ्यासाठी काय पाठवलं का? वहिनीसाठी बघ काय काय गिफ्ट, अमुक तमुक. उरे रे, किती चेष्टा. त्याला आठवण आली असेल म्हणून पाठवलं असेल. हे मात्र अगदी खरंय. आठवण त्याला खूप येते. हा अगं, 2 रात्र तो झोपलेला नाहीये. बरं, थोडीशी झोप लागली तर स्वप्नात वहिनी. भूक लागत नाहीये, कामात लक्ष लागत नाहीये, कधी येऊन वहिनीला भेटतोय असं सगळं 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 होतंय त्याला. हाय रे, पण हे तुला कसं माहित? कसं म्हणजे? पत्रात लिहिलंय तसं. अच्छा, पार्थने तुला पत्र लिहिलंय का? अगं, मला नाही, वहिनीला पत्र लिहिलंय त्याने. वा, आणि ते पत्र तू वाचलंस?
काय हे सूरज, दुसऱ्याची पत्र अशी वाचू नये रे, खाजगी असतं त्यात काहीतरी. खाजगी? हे बघ, वहिनीची आठवण येते आता हा या घरातला कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यात खाजगी असं काहीच राहिलेलं नाही. तू म्हणजे ना काय बोलशील याचा नेम नाही. तुला पण येते वाटतं वहिनीची आठवण. मलाच नाही, तुलाही आठवण येते. इतका वेळ वहिनीचाच विचार करत होतीस की नाही तू? हो रे. बरं, तुझ्या हातातलं हे चंदन उगाळून उगाळून संपलं आता. नुसती बोटं उगाळतेस तू. अगं बाई, लक्षातच आलं नाही. खरंच त्या कार्तिकीने ना सगळ्यांना भुलवून टाकलंय बघ. मी काय, सारा काय. खरंय तुझं. तिच्याशिवाय करमतच नाही आम्हाला, काही सुचतही नाही. बरं जाऊ दे, कार्तिकच्या खोलीत नेऊन ठेव तिचं गिफ्ट आणि पत्र. जशी आपली आज्ञा. आज ज्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे माझ्या वाट्याला आलेली आहे, मी माझा भाग्याचा क्षण समजतो. भगवंतांचं कीर्तन, भगवंताची सेवा, जगामध्ये अशी सेवा महान आहे. या सेवेला पारावार नाही. कोण कुणाची सेवा करतो, कोण कुणाची सेवा करतो, सगळं शून्य आहे हो. या ठिकाणी, पवित्र ठिकाणी, पांडुरंगाच्या दरबारामध्ये येणं पूर्वजन्माचं पुण्य असावं लागतं. आणि कीर्तन करायला मिळालं तर मग काय भाग्य नव्हे का? सावळे, तुझ्यावर जीवापाड भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या नशिबात इतकीच दुःख लिहिलेली असतात का? का मीच एकटी आहे? आजपर्यंत तुझ्या भक्तीत माझ्याकडून काय कमी राहिली की माझ्या नशिबात एका मागोमाग एक असे दुःखांचे डोंगर पेरत चाललेस? ज्या गोष्टींना मी मागे सोडून आले होते, तू त्यांनाच माझ्या परत समोर आणलंस. पद्मनाभसाठी माझ्या मनातलं प्रेम अजूनही तितकंच आहे. आणि त्यांच्या डोळ्यातला तो राग, तो गैरसमज कधी दूर होईल? आता तर ते 5 खूप चांगले मित्र म्हणून माझ्या समोर आले. ऑफिसमध्ये सुद्धा ते रोज माझ्या समोर येतील. तेव्हा काय करू मी? आज मी माझ्या भूतकाळाला मागे टाकले. सारा, पार्थ, आईंसाठी का होईना मी सुखी राहण्याचा प्रयत्न करते. पण सावळे, मला एकच भीती वाटते. या सुखी कुटुंबाच्या भविष्यासमोर माझं भूतकाळ आला तर? मला पार्थ आणि आईंना लवकरात लवकर हे सगळे सत्य सांगायला हवं. मला हिंमत दे की मी त्यांना हे सगळं सत्य सांगू शकेन. आणि मोठ्या हिमतीने ते हे सगळं सत्य कबूल करू शकतील. श्री ज्ञानदेव तुका ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. हरे विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय 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 हरे विठ्ठल, विठ्ठल
हा विरह आता सहन होत नाहीये मला. पावसासाठी चातकानं तळमळावं तसं तुझ्या प्रेमासाठी तळमळतोय मी. भूक लागत नाही, झोप येत नाही आणि कामातही लक्ष लागत नाही. एकच ध्यास लागलाय, कार्तिकी कार्तिकी कार्तिकी. खरं म्हणजे माझं मन तिथे आणि मी फक्त शरीराने इथे आहे. मला तुझी खूप खूप आठवण येते. आय मिस यू. तुझा आणि फक्त तुझा पार्थ. हॅलो. हां सई बेटा, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबा. नाही, तुझा आवाज काही ठीक वाटत नाही. काय झालं? नाही म्हणजे थोडीशी अपसेट आहे मी. का? काय झालंय? बाबा हो, माझ्यामुळे तुम्हाला किती अपमान सहन करावा लागला हे सगळं आठवूनच मला वाईट वाटते. अहो कमॉन बेटा, कितीदा सांगितलं तुला असं स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. विसरून जा सगळं. अगं ती माणसं फक्त माझा अपमानच करू शकतात, बाकी काही करू शकत नाहीत मला. पण दुःख या गोष्टीचं होतंय की तुला ते सगळं सहन करावं लागतं आणि तेच नेमकी तीच गोष्ट मला सहन होत नाहीये. बाबा हो, किती काळजी करता माझी. कमॉन पिल्लू, बाप आहे मी तुझा. मी काळजी करणार नाही तर कोण करणार? बरं मला एक सांग, तिथून गेल्यानंतर कोणी तुला काही बोललं नाही ना? ती असावरी वगैरे? नाही, उलट ताई मला समजावायला आली होती. आम्ही सगळेजण तुझ्याशी खोटं बोलू का गं? पण म्हणून मी आज ठरवलं की तुला सगळं खरं खरं सांगून टाकायचं. त्यावेळेला तुझ्या बाबांनी आम्हाला सगळ्यांना हैराण करून सोडलं होतं. पैशांच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होता तो. तुझ्या काकाला मारण्याचा त्याचा डाव फसला, संपत्ती हडपण्याचा डाव फसला. तुझी आजी, आजोबा, काका, मला सगळ्यांना त्यांनी घराबाहेर काढलं. पण सई तूच सांग, तुला त्या माणसाकडे कसं काय ठेवून जाणार होते मी? मला काहीही ऐकायचं नाहीये आणि तुझ्या कुठल्याही बोलण्यावर माझा विश्वास नाही बसणार आहे. मला माहितीये तू मला स्वतःकडे का ठेवून घेतलंस ते. माझा वापर करून माझ्या बाबांना ब्लॅकमेल करायचं होतं तुला. साई, काय बोलतेस तू? काय? त्या पद्मनाभने तुला हात लावला, तुला मारलं. त्याची हिंमत कशी झाली तुला हात लावायची?